नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अगदी झणझणीत आणि चमचमीत असं कोकणी चिंबोऱ्याचं कालवण कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आज आपण अगदी झणझणीत असं खेकड्याचं कालवण बनवणार आहोत। त्यासाठी पहा, इथे मी 7 ते 8 असे मोठ्या आकाराचे खेकडे साफ करून घेतलेले आहेत। हे पहा, हे समुद्री खेकडे आहेत। हे मी अशा प्रकारे कवच काढून साफ करून घेतलेले आहेत आणि त्याच्या ढिंगा मोडून हे पहा इथे घेतलेले आहेत, कारण हे आपल्याला मिक्सरला लावून याचं पाणी काढून भाजीत वापरायचं, म्हणजे याला म्हणतात खेकड्याच्या अर्कातलं कालवण। तर हे आपण कोकणी पद्धतीने करणार आहोत। त्यासाठी लागणार आता साहित्य पाहूया। आणि कालवण बनवण्यासाठी मसाला पहा, इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा कापून घेतलेला आहे आणि हे कोकणी पद्धतीचं करणार आहोत म्हणून ओलं खोबरं वापरलेलं आहे। हे तुम्ही सुक्कं वापरलं तरीही चालेल। आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 कांडी लसूण। तर आता आपण हे साहित्य भाजून घेऊया। तवा तापलेला आहे, तर आता 1 पळी तेल घालूया आणि हे एक एक करून मसाले आता आपण सगळे भाजून घेऊया। आलं फ्राय करून घ्यायचं। आलं आपलं फ्राय झालेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये घालूया कांदा। कांदा आपल्याला चांगलासा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा, कारण कुठल्याही नॉनव्हेज रेसिपीला कांदा असा गोल्डन रंगावर फ्राय केला की नॉनव्हेजला चव अशी मस्तच येते। कांदा आपला मस्त गोल्डन रंगावर फ्राय झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण लसूण असं फ्राय करून घेऊया। आणि लसूण थोडीशी फ्राय झाली की खोबरं आपण भाजून घेऊया। मसाला आपला सगळा भाजून झालेला आहे, तर आता आपण तो थंड होण्यासाठी काढून घेऊया। मसाला आपला थंड झालेला आहे, तर आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। हा मसाला आपल्याला मिक्सरला पाणी घालून फिरवायचा नाही, असाच आपण मिक्सर चालू बंद करून फिरवून घेऊया। मसालाही आपला तयार करून झालेला आहे, तर आता आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया। आता खेकड्याला फोडणी देण्यासाठी साहित्य पहा, इथे मी हे घरगुती लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे। हे आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं। इथे मी 1 छोटं पॅकेट चिकन मसाला घेतलेला आहे। याच्या जागी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। आणि इथे 1 चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी अगदी हळद घेतलेली आहे। आणि हे 2 ते 3 कोकम घेतलेले आहेत। हे आपल्या आवडीवर वापरायचे। आंबट आवडत असेल वापरायचं, नाही वापरलं तरीही चालतं। आणि इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या मी असे चिचून घेतलेले आहेत तडक्यासाठी। आणि हे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा। याने आपल्या भाजीला रंग छान येतो। तुम्हाला वापरायचं असेल वापरा, नाही वापरलं तरीही चालतं। कढईत मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तुमच्या आवडीप्रमाणे वापरा। आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये आता हा असा चेचलेला लसूण घालायचा आणि लसूण अशी थोडी फ्राय करायची, जास्त फ्राय आपल्याला करून नाही घ्यायची। आणि आता हे मसाले सगळे घालूया। गॅस कमीच ठेवायचा आणि हे सगळे मसाले घालायचे, नाहीतर मग तेलात टाकल्या मसाले सगळे आपले करपून जातील। आणि मसालेही आपले चांगले असे फ्राय झालेले आहेत तेलात, तर आता आपण हे खेकडे घालूया। आणि खेकडे असे मस्त तेलात असे कमीच गॅसवर मस्त असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे खेकड्याला चव अशी मस्त येते। आणि खेकडेही मसाल्यात मिक्स झालेले आहेत, तर आपण वाटलेल्या मसाल्यात असं पाणी घालायचं आणि ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचं, कारण भाजीत आपल्याला सगळं पाणीच नाही घालायचं। एवढं पाणी आता आपल्या भाजीला पुरेसं आहे, कारण खेकड्याचे जे पाय आहेत ना, त्याचा अर्क आपण घालणार आहोत। खेकडे बुडेपर्यंत आता पाणी घातलेलं आहे। खेकड्याला आता उकळी आलेली आहे, तर आपण खेकडे 5 ते 6 मिनिट असे मध्यम गॅसवर आता शिजवून देऊया। आणि याच्यात आपल्याला पाणी घालायचं। पाणी एकदम जास्त घालायचं नाही, नाहीतर मिक्सरच्या बाहेर निघेल। मिक्सरचं भांडं छोटं असलं की पाणी पटकन बाहेर येतं। आणि याला आता बारीक एकदम पेस्ट करून आपण बारीक करून घेऊया। हे पहा, आपण अशा प्रकारे बारीक असं फिरवून घेतलेले आहेत खेकड्याचे ढेंगे। आता आपण त्यातलं पाणी काढून असं गाळणीच्या साहाय्याने असं गाळून घ्यायचं।
हे सगळं आपलं गाळून झालेलं आहे. तर हे हा चव निघलेला आता फेकून द्यायचा आणि हे पाणी आपल्याला खेकड्याच्या कालवणात वापरायचं. हे 5 ते 6 मिनिट आता खेकडे चांगले असे शिजलेले आहेत. तर असे खालीवर करून घ्यायचे. आता खेकड्याचा रंग पहा तुम्ही. आधी सुरुवातीला कसा दिसत होता आणि आता पहा कशी मस्त लाल अशी झालेली आहे. तर आता सारखं असं हलवत मोठा गॅस करायचा आणि हे जे आपण खेकड्याच्या नांग्याचं पाणी काढलेलं आहे ते असं थोडं थोडं करून घालायचं, नाहीतर मग रस्सा फुटतो. आणि मोठ्या गॅसवर याला एक उकळी काढायची आणि परत थोडंसं शिजवून द्यायचं. खेकडे शिजायला जरा वेळ लागतो. 10 ते 15 मिनिटं असे खेकडे मध्यम गॅसवर शिजवायला लागतात. तर आणखी आपण 5 ते 6 मिनिट मंद गॅसवर असं शिजवून घेऊया, म्हणजे खेकड्याला कटही छान येईल आणि त्याचा अर्कही खेकड्यात छान उतरेल. हे पहा सगळं मिळून आता 10 ते 12 मिनिट मध्यम गॅसवर आपलं खेकड्याचं कालवण असं शिजलेलं आहे. याला आपण चिंबोऱ्याही म्हणू शकतो, कारण हे समुद्री खेकडे आहेत. आणि हे पहा असे मस्त शिजलेले आहेत आणि आता आपले खेकडे असे खाण्यासाठी तयार आहेत आणि रंगही तुम्ही पाहू शकता. हे पहा. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.